पहिला आपण विवोचे 8 आयकॉनप्रमाणे आपण माहिती बघितली. त्याप्रमाणे CLF प्रोफाईल या सुद्धा 8 आयकॉन आहेत. त्या एक पहिला आयकॉन बेसिक डिटेल्स, त्याच्यामध्ये जसं आपण विवोचा भरला तसा सेम इथे आहे. ग्रामपंचायत नाव, CLF म्हणजे प्रभाग संघाचे नाव, त्यानंतर त्याचं संदर्भात आहे ते, त्याच्यानंतर मीटिंग आठवडी या महिन्याची असेल म्हणून तिथे डेट येतो. डेट म्हणजे मीटिंगचं दिनांक. त्याच्यानंतर बचत, प्रभाग संघ जर बचत काढत असेल तर बचत लिहायची. त्याच्यानंतर लेखापाल हो किंवा नाही, अंतर्गत असेल तर अंतर्गत, बाहेर असेल तर बाहेर, किंवा नसेल किंवा असेल त्याच्यापैकी येस नो. त्याच्यानंतर तिचे नाव, लेखापालचे नाव, मोबाईल नंबर. त्यानंतर पदाधिकारी कालावधी 24 महिने. रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर रजिस्ट्रेशन कोणामार्फत झालं आहे ती, त्यानंतर त्या रजिस्ट्रेशनचा नंबर आणि प्रभाग संघाची ठराव कॉपी अपलोड करायची. त्यानंतर खाली तसंच जसं विवोच्या प्रमाणे सेव्ह आणि कॅन्सल, सेव्ह करून आपण पुढच्या आयकॉनची माहिती काढायची. त्यानंतर दुसरा आयकॉन विवो CLF मॅपिंग. मॅपमध्ये ग्रामपंचायतचं नाव, गावाचे नाव, अनमॅपेड विवो आणि मॅपेड विवो. त्याचप्रमाणे विवोप्रमाणेच प्रभाग संघाचं मॅप अँड अपलोड द विवो. त्याच्यानंतर तिसरा आयकॉन आहे EC मेंबर. प्रत्येक ग्राम संघातून एक EC मेंबर तयार करणे. त्यानंतर EC मेंबर म्हणजे त्यातलं सदस्य. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, उपसचिव, पदाधिकारी निवडणे आणि त्यानंतर ते निवडून त्यानंतर सेव्ह करणे. त्यानंतर चौथा आयकॉन आहे मोबाईल नंबर. पदाधिकारी मोबाईल नंबर, वरील पदाधिकाऱ्यांचे, वरीलचे म्हणजे 5 पदाधिकारी आहेत त्यांचे आपोआप मोबाईल नंबर आपण येतात ते. नेक्स्ट उनको दे दीजिए. पाचवा आयकॉन ॲड्रेस आहे. प्रभाग संघाची जिथे आपण मीटिंग घेतो त्याचा पत्ता येईल. त्याच्यानंतर बँक आहे. बँकेचं म्हणजे प्रभाग संघाचे नाव, त्यामध्ये पासबुकचं आणि बँक नाव, IFSC कोड, त्यामध्ये शाखा, खाते नंबर, मग पुन्हा रिएंटरला येते, पुन्हा खाते नंबर टाकायचं. मग पासबुक चालू केलेला जो दिनांक असेल तो त्यामध्ये टाकायचा आहे. मग बँक पासबुकचा पहिला फोटो टाकायचा आहे. त्यानंतर डिफॉल्ट येतो हो नाही, म्हणजे सद्यस्थिती स्टेटसमध्ये करंट कसं आहे, ॲक्टिव्ह आहे की ॲक्टिव्ह आहे, मग त्याला सेव्ह. तसंच 7वा ऑप्शन आहे KYC डॉक्युमेंट. KYC डॉक्युमेंटमध्ये यामध्ये CLF मॅनेजरचं पॅन कार्ड टाकायचं आहे प्रभागामध्ये. त्याचा नंबर टाकल्यानंतर पहिला फर्स्ट कॉपी पेजचं फोटो टाकायचा आहे. त्यामध्ये प्रभाग केडर म्हणजे CLF मॅनेजरचं ते पॅन कार्ड घ्यायचं आहे. तसंच सब कमिटी आहे. सब कमिटीमध्ये कमिटी वाईज आपण जसं विवोमध्ये तयार केलेलं आहे तसे 2-2 मेंबर घेऊन सर्व कमिटीवरती नाव देऊन ओके आणि 7 प्रोसीड करायचं. व्हेरी गुड. नेक्स्ट पाहिजे. माझं नाव नुजत अब्दुल सत्तार लाकाडे. माझ्या समूहाचं नाव डॉक्टर सायन्स सेंटर समूह. माझ्या ग्रामसंघाचे नाव समता ग्रामसंघ केले. समता ग्रामसंघ केले हा मिरजोले कोकणरत्न प्रभाग संघाला जोडलेला आहे. तसेच मी उमेद महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानांतर्गत CRP म्हणून कार्यरत आहे. मजगावमध्ये माझे 12 समूह आहेत. तसेच माझ्या महिला आजपर्यंत कुठे बाहेर नाही पडत होते तरीसुद्धा त्या परिस्थितीमध्ये तिथे मी एक समूह तयार केलेले आहे आणि कुठेतरी माझे समूह पुढे येत आहेत माझ्यापासून. त्यामुळे मला खूप आनंद आहे, कारण माझ्या महिला बाहेर सुद्धा नाही पडत होते. पण आज या समूहापासून थोडेफार म्हणजे त्याच्यातून 1-2 महिला तरी असे झाले की बाहेर येऊन व्यवसाय करू इच्छिता. त्यामुळे त्यांना बँक लोन सुद्धा मी देऊ लागली आहे. त्यामुळे बँक लोन झाल्याने त्यांचे व्यवसाय उभे राहिले आहेत. त्यामध्ये कुक्कुटपालन एक झालेलं आहे, दुग्ध व्यवसाय चालू झालेला आहे. त्यामुळे मला खूप आनंद वाटते की कुठेतरी मी CRP झाले म्हणून माझा गाव पुढे आला. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सुरभी संजय वाडकर. मी KY महिला स्वयंसेवकाचे बुककीपर आहे. तसेच संघर्ष महिला ग्रामसंघ मिळतोय आणि कोकणरत्न महिला प्रभाग संघ मिळतोय. माझ्या ग्रामसंघामध्ये 26 गट आहेत, 26 समूह आहेत. त्यापैकी माझ्याकडे 12 आहेत. माझ्या प्रत्येक गटामध्ये छोटे मोठे व्यवसाय आहेत, पण वैयक्तिक असा समूह व्यवसाय करत नाही. पण त्यातील महिला प्रत्येकजणी काही ना काहीतरी व्यवसाय करतात. त्यामध्ये 2 शेळीपालन मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यानंतर कुक्कुटपालन आहे, भाजी व्यवसाय आहे, काही ना काहीतरी छोटे मोठे व्यवसाय आहेत.
नमस्कार, माझं नाव प्रज्ञा संतोष पवार. माझ्या समोरचं नाव आहे आशा किरण स्वयंसहायता समूह, त्याची मी दिव्या आहे. आणि माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे शिवनेरी ग्रामसंघ. प्रभागाचं नाव आहे कोकणनाथ प्रभाग संघ मिरजोळ आहे. मी ग्रामीण जीवनातील अभियानातून मी उद्योगसखी म्हणून शिवमध्ये कार्यरत आहे. माझा एक उत्पादक गट आहे जिजामाता उत्पादक गट. त्यामध्ये गाऊन शिकतात त्या महिला आणि 19 महिला आहेत तिथून. दुपारचा जो वेळ असतो महिलांचा मोकळा वेळ 2 ते 5 या वेळेत त्या गाऊन शिकतात. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सुशीला दिनेश मेहकर. मी उपप्रमुख प्रभाग संघ मिरजोळीसाठी कार्यरत आहे. माझ्या गावाचं नाव पिंपळवणे आहे. ते उत्पादक गट चालू आहे. पुण्यात उत्पादक गटाचं नाव आहे आणि त्या गटामध्ये 20 महिला आहेत. तर त्या महिला वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं, पापड, कोकम, हळद हा व्यवसाय करतात. इतर अनेक व्यवसाय चालू आहेत. नमस्कार, मी करिश्मा प्रफुल्ल सावंत, केळशी संघमित्रा ग्रामसंघ तसेच कोकण मिरजोळ प्रभाग संघ. माझ्या ग्रामसंघामध्ये एकूण 23 गट आहे. त्याच्यामध्ये मी 11 समूहांवर काम करते. आमच्या इथे प्रामुख्याने शेतीमध्ये हळद, नाचणी लागवड असे व्यवसाय शेती करतात. आणि शेती करताना त्यातील महिला एकत्रित येऊन नाचणी आणि हळदची विक्री करतात. तसेच वैयक्तिक फास्ट फूड असेल किंवा लाडू विक्री वगैरे असेल तसे भरपूर प्रमाणामध्ये व्यवसाय करतात महिला. CLF वीवो वहाँ आ जाइए पूरा स्टेज के ऊपर. शुरू. हाँ 1 2 3 स्टार्ट. वेरी गुड, शाबाश.